स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्याचे हप्ते आता पेंडिंग झालेले आहे. अजूनपर्यंत जानेवारी महिन्याचा वाटप सुरू झालेला नाही. पण नोव्हेंबर, डिसेंबर हे 3,000 रुपये आणि जानेवारी महिन्याचा हप्त्याचं वाटप तुम्ही वाट पाहत आहे ते 1,500 रुपये, असे 4,500 रुपये आता पेंडिंग आहे. 4,500 रुपये मिळण्याची शक्यता आहे. 50% शक्यता आहे, 50% शक्यता नाही. मग आता 50% मध्ये कोणत्या बहिणी आहे आणि या न मिळणाऱ्या 50% मध्ये कोणत्या बहिणी आहे, याच व्हिडिओ मी तुम्हाला स्पष्ट या ठिकाणी क्लिअर करणार आहे. पण महत्वाचा पॉईंट या ठिकाणी आहे, तुमचं जर इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये जर अकाउंट असेल तर, जर इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये अकाउंट असेल तर 50% शक्यता आहे की तुम्हाला 4,500 एकत्र येऊ शकतात किंवा येणार नाही. कशा प्रकारे, दोन महत्वाचे पॉईंट या ठिकाणी समजून घ्या, नंतरच तुम्हाला पूर्ण स्पष्ट होईल की तुम्हाला पूर्ण पैसे येतील की येणार नाही. मग तुम्ही म्हणाल की बाकीच्या बँकांचं काय, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र बँक, म्हणजे कोणत्याही दुसऱ्या बँक असेल त्यांचं काय, तर त्याबद्दल सुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. पण सर्वात आधी समजून घ्या, तुमचं जर पोस्ट बँकमध्ये अकाउंट असेल तर दोनच कारणामुळे भरपूर बहिणींचे लाभ थांबलेले आहे. पोस्ट बँकमध्ये, खास करून पोस्ट बँकमध्ये, त्यामागे रिझन सुद्धा तसंच आहे. कारण पोस्ट बँक आणि बाकी बँकांच्या नियमामध्ये फरक आहे, त्यामुळे हा व्हिडिओ बनवणे मला महत्वाचा आहे. तर या ठिकाणी महत्वाचे 2 पॉईंट असणार आहे. कोणत्या तरी एका पॉईंटमध्ये तुमचे पैसे अडकलेले आहे, कोणत्या तरी एका पॉईंटमध्ये. असं नाही की मग आता सर्वच बहिणींचे पोस्ट बँकमध्ये अकाउंट आहे तर सर्वच बहिणींचे पैसे येतील का, तर तसं पण नाही. पण 2 महत्वाचे पॉईंट समजून घ्या, कोणत्या तरी एका पॉईंटमध्ये तुमचे पैसे अडकलेले असतील. सर्वात पहिला पॉईंट तुम्हाला चेक करायचा आहे, तुमच्या जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये तुम्हाला जायचं आहे. सर्वात पहिला पॉईंट, महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जा. त्या ठिकाणी चौकशी करा, त्या ठिकाणी विचारा की आमचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते आलेले नाही, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते आलेले नाही. त्या ठिकाणी तुम्हाला एकतर सांगितलं जाईल की केवायसी चुकलेली आहे, त्यामुळे केवायसी रिजेक्ट झाली. एकतर सांगितलं जाईल केवायसी चुकली आहे, केवायसी रिजेक्ट झाल्यामुळे तुमचे पैसे पेंडिंग झालेले आहे. ठीक आहे. नाहीतर मग तुम्हाला सांगितलं जाईल की तुमची केवायसी अप्रूव्ह आहे, तुमची केवायसी बरोबर आहे, केवायसी चुकलेली नाही, पण बँकेच्या प्रॉब्लेममुळे तुम्हाला तुमचे पैसे आले नाही, असं त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जाईल. नंतर मग तुम्हाला जायचं आहे दुसऱ्या पॉईंटकडे. एकतर सांगितलं जाईल की केवायसी चुकली. जर तुम्हाला सांगितलं की केवायसी चुकली नाही, तुमची केवायसी बरोबर आहे, अर्ज अप्रूव्ह आहे, केवायसी तुमची बरोबर आहे, तर तुम्हाला दुसऱ्या पॉईंटकडे जायचं आहे. दुसरा पॉईंट असणार आहे की पोस्ट बँकेमध्ये तुम्हाला या ठिकाणी व्हिजिट करायची आहे, त्या ठिकाणी भेट द्यायचं आहे. पोस्ट बँकमध्ये व्हिजिट करायची, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक घेऊन जायचा आहे आणि त्या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे की पोस्ट बँकेची आमचं अकाउंट बॅलन्स चेक करा किंवा मग पोस्ट बँकेचं अकाउंट सुरू आहे का हे चेक करा. भरपूर लाडक्या बहिणींचा प्रॉब्लेम काय झाला की एका वर्षामध्ये पोस्ट बँकेची केवायसी एका वर्षामध्ये न केल्यामुळे त्यांचं अकाउंट ऑटोमॅटिक क्लोज झालं. बाकी बँकांचा नियम असा नाही, बाकी बँकेचा नियम नाही, फक्त पोस्ट बँकमध्येच तुम्हाला दरवर्षी ई केवायसी करावी लागते. बँकेची केवायसी बद्दल मी बोलत आहे, लाडकी बहीण योजनेच्या केवायसी बद्दल नाही. लाडकी बहीण योजनेची केवायसी तुम्हाला महिला व बाल विकास विभाग या ठिकाणी जाऊन चेक करायचे आहे. तिथे जर तुमची केवायसी बरोबर दाखवत असेल तर नंतर तुम्हाला पोस्ट बँकेची केवायसी पोस्ट बँकेमध्ये जाऊन चेक करायचे आहे. त्या ठिकाणी तुमची केवायसी ऍक्टिव्ह आहे का किंवा तुमचं अकाउंट क्लोज झालं आहे का, हे सुद्धा एक महत्वाचं कारण असू शकते की तुम्हाला तुमचे पैसे पेंडिंग झालेले आहेत. आणि अर्ज चेक केल्यानंतर, ऑनलाईन अर्ज चेक केल्यानंतर सुद्धा तसंच दाखवते की अकाउंट क्लोज हे सुद्धा रिझन त्या ठिकाणी दाखवलं जात आहे. त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे भरपूर बहिणींना आलेले नाही. मग आता काय करायचं, तर तुम्हाला मग आता 4,500 रुपये कसे मिळणार, हा सुद्धा महत्वाचा पॉईंट आहे. मग 4,500 रुपये एकत्र कसे मिळणार हे सुद्धा तुम्हाला क्लिअर करतो. त्या ठिकाणी सर्वात आधी तुम्हाला जायचं आहे, त्या ठिकाणी जर तुमचं अकाउंट बंद झालं असेल तर तुम्हाला पोस्ट बँकेची केवायसी करून तुमचं अकाउंट सुरू करून घ्यायचं आहे. पोस्ट बँकेचं अकाउंट पोस्ट बँकेची ई केवायसी पूर्ण केली, तुम्ही त्या ठिकाणी अकाउंट सुरू केलं. कारण पोस्ट बँकेला दरवर्षी केवायसी करावी लागते. तुम्ही 2024 मध्ये जर अकाउंट काढलं असेल पोस्ट बँकेचं लाडकी बहीण योजनेसाठी, तर तुम्हाला 2025 मध्ये नोव्हेंबर डिसेंबर मध्ये केवायसी करण्याची गरज होती. पण तुम्ही नोव्हेंबर डिसेंबर मध्ये केवायसी केली नाही, त्यामुळे तुमचं पोस्ट बँकेचं अकाउंट बंद झालं आणि ऑटोमॅटिकच तुमचे नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे हप्ते पेंडिंग झाले. जर तुमचं अकाउंट क्लोज असेल तर अकाउंटची केवायसी करा, अकाउंट सुरू करा. मग आता 4,500 रुपये एकत्र कसे येतील, तर बँकेचा जर प्रॉब्लेम असला तर पेंडिंग पैसे एकत्र येतात, कारण तुमचे पैसे बँकेच्या सर्व्हरमध्ये फसलेले असतात. तुमचं अकाउंट क्लोज असल्यामुळे, केवायसी बंद झाल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा तुमचा बँकेच्या सर्व्हरमध्ये फसला. शासनाने पाठवला होता पण बँकेच्या सर्व्हरमध्ये फसला 1,500 रुपये. डिसेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा शासनाने पाठवला पण बँकेच्या सर्व्हरमध्ये फसला, केवायसी बंद असल्यामुळे, अकाउंट बंद असल्यामुळे.
जानेवारी महिन्याचा हप्त्याचा सुद्धा तुमचा तोच प्रॉब्लेम होऊ शकतो. जर तुम्ही अकाउंट सुरू केलं नाही तर जानेवारी महिन्याचा हप्ता सुद्धा तुमचा बँकेच्या सर्व्हरमध्ये फसू शकतो आणि नंतर तुम्ही जेव्हा केवायसी कराल तेव्हा तुमचे एकत्रित पूर्ण पैसे बँकेच्या सर्व्हरमधून डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जातील. किती? तर 4,500 रुपये. मग आता तुम्ही म्हणाल की पोस्ट बँकेमध्येच असा प्रॉब्लेम का होतो, बाकी बँकेमध्ये का होत नाही? तर तुमचं जर पोस्ट बँकमध्ये अकाउंट असेल तर सर्वात आधी महिला व बालविकास विभागामध्ये चेक करा. तिथे जर केवायसी चुकली असेल तुमची तर मग पोस्ट बँकेत जाण्याची गरज नाही, काहीच फायदा नाही. महिला व बालविकास विभागात जर सांगत असेल की केवायसी बरोबर आहे, केवायसी तुमची तिथे अप्रूव्ह आहे, तर मग पोस्ट बँकेमधूनच तुमचा प्रॉब्लेम आहे. कारण पोस्ट बँकेची केवायसी दरवर्षी 12 महिन्यामध्ये करावी लागते. तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन थंब लावावा लागतो. स्वतः फिजिकली थंब पोस्ट बँकेमध्ये जाऊन लावावा लागतो, तेव्हाच तुमचं अकाउंट दरवर्षी सुरू राहते. आणि अकाउंट जर बंद झालं तर पूर्ण पैसे तुमचे पोस्ट बँकेच्या सर्व्हरमध्ये फसतात आणि मग अकाउंट सुरू केल्यानंतर पूर्ण पैसे तुमचे एकत्रित जमा होतात. मागच्या हप्त्यामध्ये सुद्धा, मागच्या हप्त्याच्या वितरणामध्ये सुद्धा मी तुम्हाला पुरावा दाखवला होता की 3,000 रुपये एकत्रित जमा झाले केवायसी केल्यानंतर, अकाउंट सुरू केल्यानंतर. मग तुम्ही म्हणाल की मग ठीक आहे, पोस्ट बँकेतच असं का होते, बाकी बँकांचं का होत नाही? मग भरपूर लाडक्या बहिणींचे बाकी बँकेमध्ये सुद्धा अकाउंट आहे. बँक ऑफ इंडियामध्ये आहे, स्टेट बँकमध्ये आहे, महाराष्ट्र बँक आहे, बँक ऑफ बडोदा, अशा वेगवेगळ्या खूप जास्त बँकांमध्ये अकाउंट आहे. तर बघा, त्या बहिणीने सुद्धा सर्वात आधी काय करायचं, दुसऱ्या कोणत्याही बँकेमध्ये जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्ही सुद्धा एक वेळा महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करा किंवा अंगणवाडी ताई यांच्याकडे सुद्धा यादी यायला सुरुवात झालेली आहे. महिला व बालविकास विभागामध्ये चौकशी करा. त्या ठिकाणी सांगत असेल की तुमचं केवायसी, लाडकी बहीण योजनेच्या केवायसी मुळे तुमचा फॉर्म चुकला, तुमची केवायसी चुकली, त्यामुळे केवायसी रिजेक्ट झाली, असं जर सांगत असेल तर मग तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. तुमचे अंगणवाडी ताई यांच्या मार्फत किंवा सरकारी कोणत्या तरी नियमानुसार तुमची केवायसीची चौकशी करण्यात येईल. त्यानंतर तुमचा लाभ चौकशीमधून सुरू होईल. पण महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये जर सांगत असेल की तुमची केवायसी बरोबर आहे, केवायसी चुकलेली नाही, तर मग तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जायचं आहे. कदाचित बघा, आता काही बँकांची दुसऱ्या बँकांचा विषय करत आहे, पोस्ट बँकेचा विषय आता तुम्हाला सांगत नाही. दुसऱ्या कोणत्याही बँकेमध्ये जर तुमचं अकाउंट असेल तर काही बँकांची केवायसी 2 वर्षानंतर, काही बँकांची केवायसी 3 वर्षानंतर जे केवायसी एक्सपायर होऊ शकते. यामध्ये खूप जास्त कमी संख्या असणार, लाडक्या बहिणींची संख्या या ठिकाणी खूप जास्त कमी असणार. तरीही जर तुमचा तसा डाऊट असेल की बँकेचा प्रॉब्लेम असू शकतो, भरपूर लाडक्या बहिणींचा बँकेचा सुद्धा प्रॉब्लेम असू शकतो, एकत्रित पैसे त्यांचे सुद्धा जमा होतात. पण जास्तीत जास्त टक्क्यामध्ये काय होते, बँकेचं जर केवायसी पेंडिंग असेल, दुसऱ्या कोणत्याही बँकेची म्हणजे पोस्ट बँकेला सोडून दुसऱ्या कोणत्याही बँकेची जर केवायसी पेंडिंग असेल तर मग खात्यामध्ये पैसे आलेले असतात, तुमच्या खात्यात पैसे आलेले असतात, पण केवायसी बंद झाल्यामुळे बँकेमध्ये एंट्री दाखवत नाही, पासबुकवर तुमची एंट्री होत नाही. पैसे खात्यात आलेले असतात पण पासबुकवर एंट्री होत नाही, कारण तुमच्या दुसऱ्या बँकेची केवायसी जी आहे ते थांबलेली असते, तुमचं अकाउंट तात्पुरतं क्लोज झालं असतं. कारण या ठिकाणी काय झालेलं आहे की लग्नाआधी तुमचं नाव वेगळं होतं, लग्नाआधी आधार कार्डवर नाव वेगळं होतं, लग्नानंतर मग तुमचं फॉर्मवर नाव वेगळं झालं, डीबीटीवर तुमचं नाव बदललं, त्यामुळे सुद्धा तुमच्या बँक अकाउंटला प्रॉब्लेम झालेला असू शकतो. त्या ठिकाणी सुद्धा केवायसीची गरज पडली असू शकते आणि त्यामुळेच बँकेकडून तुमचा जे काही अकाउंट आहे ते त्या ठिकाणी होल्डवर टाकलेलं आहे किंवा केवायसीवर बँकवाल्यांनी टाकलेलं आहे. कारण लग्नाच्या आधी कदाचित तुमचं नाव वेगळं असेल, आधार कार्डवर वेगळं असेल आणि बँक पासबुकवर वेगळं असेल, त्यामुळे मग तुमचं डीबीटी अकाउंट मॅच झालं नाही, मग त्यामुळे सुद्धा दुसऱ्या बँकेमध्ये तुमचे पैसे फसलेले असू शकतात. त्यामुळे महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये जर तुमचं केवायसी बरोबर असेल, अप्रूव्ह असेल, तर बँकेमध्ये जा. बँकेचा काहीतरी नेमका प्रॉब्लेम असेल, तुमची केवायसी नावाच्या चुकीमुळे, नावामध्ये बदल झाल्यामुळे तुमची केवायसी त्या ठिकाणी डीबीटी मध्ये थांबलेली असेल किंवा मग अकाउंट कोणत्या तरी कारणामुळे क्लोज झालं असेल किंवा दुसरा कोणता तरी प्रॉब्लेम त्या ठिकाणी बँकेमध्ये असू शकतो. दोनच उपाय आपल्याकडे आहे, एकतर महिला व बालविकास विभाग या ठिकाणी चौकशी, तिथे जर अर्ज अप्रूव्ह असेल तर मग बँकेमध्ये तुमची चौकशी तुम्ही करून घ्या. मग आता पोस्ट बँकमध्ये अकाउंट आहे किंवा दुसऱ्या कोणत्याही बँकेमध्ये अकाउंट असेल तरी तुम्हाला हा महत्वाचा मुद्दा समजला असेल. खास करून दुसऱ्या बँकेमध्ये अकाउंट असेल तर तुम्ही चेक करू शकता. त्या ठिकाणी जर तुमची केवायसी ऍक्टिव्ह असेल तर मग बँकेत जाण्याची गरज नाही. पण पोस्ट बँकेमध्ये जर तुमचं अकाउंट असेल तर पोस्ट बँकेमध्ये नक्की जा, कारण दरवर्षी तुम्हाला पोस्ट बँकेमध्ये केवायसी करण्याची गरज पडते आणि तुम्ही दरवर्षी केवायसी केली नसल्यामुळे तुमचं पोस्ट बँकेचं अकाउंट क्लोज होते, केवायसी बंद होते आणि हप्ते थांबतात. त्यामुळे एकत्रित जर तुम्ही आता केवायसी केली तर तुमचे 4,500 एकत्रित येऊ शकतात, कारण बँकेच्या सर्व्हरवरती पैसे थांबलेले असतात. केवायसी केल्यानंतर एकत्र सर्व पैसे तुमचे जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे
50% चान्सेस मी तुम्हाला सांगितले. एक तर लाडकी बहीण योजनेची केवायसी किंवा मग पोस्ट बँकेची केवायसी. याबद्दल आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.